म्हणजे आयटम पूजा. मी हिच्यावर लय प्रेम करतो, लय म्हणजे लय. मी हिला वादा केलाय की मी हिच्या सोबत लग्न करतो, म्हणून मला हिच्या सोबत लग्न करायचे. डंचिक डंचिक. अरे पोरा, मी तुझी सोयरी तर एका मोठ्या घरच्या पोरी सोबत लावलो. तिचा बाप तुला 1 कोटी हुंडा देतो म्हणलाय. अयो मायो, 1 कोटी. चल निघ भोसडीच्या इथून शेमडे. होय निघ. मायला आहे ना, दिवसभर शेतामध्ये काम करते ना, कुणा पुरला बोलते का नाही म्हणाला. विजया, हा तुझी कोणती क्रश आहे का? अरे भोसडीच्या इथं घास आहे, बरंच नाही, क्रश कुठं आणू? हा बोला पप्पा. कुडास तिथं आक्या सोबत आहो की? अबे ते अख्ख्यालाही माधुर चोद आहे, त्याच्या संग राहू नको म्हणून सांगलो की नाही. बरं बरं, आलो लगेच आलो, घरी आलो लगेच आलो. पप्पाचा फोन होता आक्या. पप्पा म्हणू लागले आक्यालाही चांगला आहे म्हणू लागले. घरी माझ्या लग्नाची गोष्ट चालले. अरे वा, चांगली गोष्ट आहे की मग. हेच गोष्ट 2 वर्ष झालं चालले. होय निले. अरे आपल्या मित्रांपैकी सगळ्यांची लग्न झालीत, फक्त तुझंच लग्न व्हायना. कमून रे? अरे बऱ्याच गोष्टी असतात रे. पैसा पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, घर चांगलं पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे दारात. अशा गोष्टी त्याच्यामुळे जमणार आहे. बाहेर काऊ चेहऱ्याबद्दल काही नाही बोलू राहिला. लाईटीच्या भरुशावर दिसणारा काळा जामून. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. ए थांब. ए काय? चल. कुठं? अरे चल रे, तुला कपडे घेऊन देतो, चल. असा फाटकी कपडे घालून फिरणं बरोबर वाटत नाही. ए नाही बा, मी असं कोणावर विश्वास ठेवत नाही. नाही घेऊन दिलास तर? अरे नाही घेऊन दिलो तर पळून जा. बर चल. दादा, त्याच्यासाठी एक शर्ट पॅन्ट दाखवा. योग्या शाळेला यो माणूस लय मोठा दिसतोय. कपड्यासंग जर जेवणाची जुळणा झाली असती तर लय बरं झालं असतं. राहू दे काय? राहू दे की. चालते. दादा किती? 300 रुपये झाले बघा पेमेंट. चल तुला जेवायला बी देतो. ठीक आहे, नुसतं चहाच? अरे स्टार्टर आहे हो, जेवण सांगितलंय की. आलो, लगेच जाऊन येतो. हे घ्या, तुमचं 1020 रुपये बिल झालं बघा. 1020 रुपये बिल. 2 चहाचे 1020 रुपये बिल. अरे देवा, हो, तुमचा 1000 रुपये बिल झाले बघा. ये गडबड आहे बाबा. 1000 रुपये बिल झाले. एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे खोड्या लवड्याच्या 20 रुपये चहाचं बिल झालं. मागाशी जेवून गेलेला 1000 रुपये कोण देणार? अरे यांच्या टन्ना यांच्या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अरे बाल्या, ए बाल्या रांडाच्या. ए जरा थांब रे तू. अहो सर, या की. अरे माझ्या क्लासमध्ये नीट लक्ष दिलं असतास तर असं पाणीपुरी रगडा विकायची वेळ आली नसती. ए, तू जरा थांब रे. आमच्या तुझा मित्र कुठं आहे? मुडग्याला वड्याचा विसल्या. नमस्कार सर. हा, रांडाच्या वाटलेलाच तू पण इथंच असणार. नाही रे, मला माहितीच होतं तुम्हाला आधीपासून लाजाच नाही. ते उम्या माहिती आहे का? उम्या. ए, तू जरा थांब रे. ते माझ्या क्लासमध्ये टॉपला होता. ते आता कुठं परदेशात पैसे लई कमवत असेल. आणि तुम्ही बघा, हे असलं बेल आणि रगडा विकत बसलाय. कोण? उम्या. मागास बसून तो जर रांडाचा भीक मागा लागलाय की. सर द्या की सर. ते पहिलं लोकांचं खाणेपिणे कसं असावं, म्हणजे काय? 22, 30, 22 सकाळपारी सोका पाटील 35 भाकरी खात होता. 35 भाकर 1000 कडब्याची पिंडी बांधत होता. आणि पाणी प्यायचं नाही, दूधच. दुधावर नसत्या. हा, मग असं का बापू, का शरीराला थोडं दूध निघतंय, भलतं दूध का? कस का त्यांना एवढं जायचं? हा, जायचं कस काय एवढं? आणि त्यांना लगत आता हागला तर कोणाला उचलायचं नाही. बांध भरून हागाय बसला बांधा तर बांधगाच भरत होता. एवढं जेवण कशामुळे जायचं त्यांना? सोका पाटील 35 भाकरी खात होता.
1000 काठ बेंच पिंडी बांधत होता आणि पाणी प्यायचं नाही, दूध लगत आता हागला तर कुणाला उचलायचं नाही. मोठा राखीस, मोठा राखीस. निले मी तुला म्हणलं होतं ह्या पोरीच्या लई नादी नको लागू, आता ती तुझ्या घरी येऊन राहायला लागली. अरे बायको आहे माझी ती, लग्न झालंय आमचं. अरे मग तिला समजून सांग, आपल्या दोघांची एवढं मध्ये मध्ये काय येऊन राहिली ती. अरे ऋषा, तुला काही गोष्टी समजून घ्यावं लागतात राव. आता माझं लग्न झालंय, संसार पाणी सगळ्या गोष्टी असतात. अरे मला वेळ द्यावा लागतो घरी. आता मी पहिल्यासारखं नाही हिंडू शकत तुझ्यासोबत. बस म्हणजे तू नाही येणार ना? अरे आता नाही जमायचं. अरे मला शेवटची विचारतो, येतो का? अरे नाही आता यायचं राव. हॅलो. हॅलो, इथं कुठं हलवालायस? अरे पाटील बिटशील. इथं घाण करू, घाण काय करू तुझं? हॅलो हॅलो म्हणजे काय? काय रे, चौथा आल्या. हॅलो म्हणलेला, हॅलो ना हलवलीस का नाही? सैप्या बोल घे. तू एक काम कर, पाहिलं आम कर. कशाला डबल मिनिंग घ्यायला? डबल मिनिंग ते काम कर. पाहिलं कर. हा बोल की रे. हे तो कशाला घ्यालीस रे? अरे मला बारका बसते रे, बारकाय बारकाय माझं. पायपीचा पीक काय? दोन्हींचा वाटतं. अरे कशाला डबल मिनिंग कशाला घ्यालीस रे? कपडे सांग. साबणाव घासते वाटतं. ते बघ कसा आहे. बारे दाबून बघ. डबल मिनिंग ऐक ना, माझ्या नजरेने ना सगळ्यांना घायल करून पाडतोय. माझं पण तेच झाले ना. काय म्हणा, तुझं काय झालं? एक मिनिट. अरे ती म्हणाल्या मी माझ्या नजरेत सगळ्यांना घायल करून पाडतोय. की माझं पण तेच झाले रे. तिला तिला विचार की मुतखडा पाडतेस की? आणि माझं तू फोन ठेव, 2 मिनिट फोन ठेव तुझा. आता काय चुकलं माझं, मला तरी मी मागते. पोरग कुठे गेले बारक? आपलं पोरग आपला पण फोन लावून बघा भाऊ, माझी चर्चा लावा फोन. तुझं लय राहते उग, तिला बघ की आता. हा पप्पा, कुठाईस रे? गुयाला आला पप्पा. गु खायला? नाही पप्पा, वांगला चल बोलायची सवय तुम्हाला उगा इकडे. गोव्याला आला फिराया मस्त पैकी. तेवढ्या लांब कशाला गेलायस रे? नाही पप्पा, ते आपल्या हॉटेल जलपरी भाग्यश्री आणि तिरंगावाल्यानं आपल्या महाराष्ट्रात काही काही बकरी कोंबडी उगा भाजीला चटणीला ठेवली पप्पा. त्याच्यामुळे तिकडे उत्तू आल्या त्याने लय. त्याच्यामुळे इकडे गोव्यामध्ये फुल बकरी कोंबडी हायत. त्याच्यामुळे त्याने इकडे एक शाखा चालू करा म्हणाले. आज मला पुढे पाटील फलाट बघा, 2-3 फलाट घेतल्यात त्याने. आता फलाट घ्यायला गेलास तू? एवढा शाना झालास तू? ये घरला, नाही तुझे टंगडे मोडणार गेल तर तू पड. आई पप्पा, कवा तर मोठे काम करायला की पोराला जरा उर फुरती देव पप्पा, नीट बोलाव जरा. हा तू ये की. कधी येणारच? आई पप्पा, आज निघाले की उद्या तिथं. अरे ते 5-6 खंबे घेऊन ये, माल सुकाळ मिळताय तिकडे. आणतो म्हणजे आणतो पप्पा, फक्त मम्मीला सांगू का? बाबा 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 बाबा, बोल की रे, का बोंबलालास? बाबा, माझ्या होण्यावाल्या सासऱ्याचा फोन आलाय, तुम्हाला बोलतो म्हणाले तर. बोला की. हॅलो हॅलो, बाबूराव पाटील का? हा बाबूराव पाटील बोलालो. बोला की. कसं आहे, तुमचं पोरग आम्हाला पसंत आलंय. वा, चांगली गोष्ट आहे की. आमच्या पोरीला बी तुमचं पोरग पसंत आलंय. बाबा, हे तर त्याच्याहून चांगली गोष्ट आहे. हो, तुमच्या पोराला आमची पोरगी पसंत आली की नाही? आमच्या पोराला पोरगी पसंत आली की नाही? हो बाबा, मला पोरगी पसंत आहे. हा, पोरगी पसंत आहे. तुमच्या पोराला सरकारी नोकरी आहे की नाही? अहो, तुम्हाला पहिलंच सांगलो की आमच्या पोराला सरकारी नोकरी नाही म्हणून. ही गोष्ट आम्हाला पसंत आली नाही. राध्या, तुला पहिलंच सांगलो होतो, शाळा शिक, सरकारी नोकरी लाव. नाही लावला सरकारी नोकरी, गावाने हिंडू लागलास. आता हिंड गावाने, कटाळा हिंडल्यावानी. पप्पा
आज मी पहिल्या दिवशी शाळेत जाऊन लय मोठं काम केलं हा पप्पा. आणि पहिल्या दिवशी का स्टेजवर जाऊन दिनविशेष म्हणून दाखवलास का काय र? दिनविशेष म्हण दिनविशेष. पप्पा पोरगी पटी लाव चिकनी फट आणि नंबर बी आणला सोबत लगेच पप्पा. किती गोड हसलायस बघ खिळा पडली आणि उगा करून. तुला कनी पॅन्ट खाली करून गांडीवर गाडो काटा चोळा लागते. खर खर तवा कळतय मादर चोद आवारा झाला ह्या वयात गैरीपणा करलायस की रे. पप्पा पप्पा तिच्या मम्मीचा बी नंबर आणला तुमच्यासाठी. मम्मीचा आणलं तर मी का करू मग? मम्मीचा आणला म्हणून तिचा आणला म्हणून मम्मीचा मला टाक तिला तू बोल. व्हॉट्सअपला टाक नंबर मला पटमन. 83845 बंट्या तुला गर्लफ्रेंड आहे की नाही बे? अबे हाय की नाही ते विचार नको. किती हात ते विचार. किती हात बे? एक बी नाही बे. पहिलं लोकांचं खाणेपिणे कसं असावं म्हणजे काय? 22, 30, 22 सकाळपारी सुका पाटील 35 भाकरी खात होता. 35 भाकर 1000 कट पिंडी बांधत होता. आणि पाणी प्यायचं नाही, दूधच. दुधावर नसत्या. हा मग असं का बापू काय शरीराला थोडं दूध निघतंय. भलत दूध का त्यांना लगा ते आता हागला तर कोणाला उचलायचं नाही. बांध भरून हागाय बसला बांधा तर बांधगाच भरत होता. एवढं जेवण कशामुळे जायचं त्यांना? काम थोडं आहे काय की मोठा राखीस काय मोठा राखीस एका हिरीतलं पाणी पाकच हलवत होता. तावशीचं गडी मुसलमान येस तुरतात शिदवाडी या शेताला जाऊन 35 मकाचं खनिज खात होता आणि एका वाफ्यात शेंगा. हे सुका पाटील दिशी ऊस 5-6 घरी आल्यावर 40 भाकरी. काम काय असायचं? काम काय करायची मग? एका हिरीतलं पाणी तुझ्या बाला सुद्धा निघाल नाही. विचार मधुला त्या पट्यानं काढले सुका पाटला. मायला नेऊन छकुलीला कसला जगा घेऊन दिलो रंगीबिरंगी. आता घरात पडशी पुसाय ठेवल्या म्हणा अवलादीनं. पप्पा मी आलो काय करू? तोंडात घे काय आताची घडी तोंडावर बोट ठेवू शांत बसू का? आई पप्पा आता हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा खोट पप्पा सगळंच बंद झाले. मी मार्केटला आणू का म्हणाला हॉटेल टाकून हिंग असं. आता कुठं इंस्टा उघड्यावर जरा शांत वाटायले. देवा धर्माचे व्हिडिओ लिहित बेटा आणि तू चालू कर आता. हाय का डोसक्याला ताण? पप्पा माइंदळ पैसा हो पैसा लय हाय. गांडी खाली गाड्या त्यात पुन्हा मोठ्या मोठ्या. बेटा तुला सगळं जमते. तुझं बी हातात धरून कापू का काय? कसं आग पडली मादर चोदा लगेच तुला. पप्पा तुम्हाला जी बोलायचे ती बोला. मी हॉटेल टाकताव वागा बुरीचा लांबणी काट्याचा फाटा काढून गांडीवर मारून मारून गांड लाल गुण करताव. भाऊ काय झालं का मारायलास? अबे यानं की नाही माझ्यासोबत लय मोठा धोका केलाय बे. काय धोका केले? अरे लय मोठा धोका केलाय. काय सांगू आता तुला? काय पैशाचा विषय आहे काय? सांग मी देतो पैसे. अबे पैशाचा काही विषय नाही बे. मग काय केले यानं? अबे देवा म्हणतात 2 वर्ष झालं आज सोयरीक जमली होती. काय केलो? सोयरीक जमल्याच्या खुशीमध्ये याला तिची फोटो दाखिलो. मग काय गाण मचाला तिलाच पटीलय. मार चाले की खोपडी फोड चाले की